जय महाराष्ट्र मित्रांनो, आता या जून महिन्यामध्ये हे 6 जूनला हे SRPFचं ग्राउंड होणार होतं. आता होणार आहे. असे परिपत्रक भरपूर येतात आणि आता जिल्ह्यांचे पण परिपत्रक भरपूर यायला लागले की हे जून महिन्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट येणार आणि ग्राउंड होऊन जाणार. तर मित्रांनो, झालं तर एकच नंबर गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला कसं जास्त वेळ म्हणजे रनिंग करायची मला सगळ्यांच्या जीवावरची होतं, प्रॅक्टिस करायची मला, अभ्यास कवर पण करू, पण एकदा फिजिकल होऊन गेलं की एकदा लेखीला दिवसभर 12-12 तास 15-15 तास अभ्यास करायला तेवढे वेळ अभ्यास करायला बरं. पण त्याच्यामुळे मित्रांनो, आत्ता जर ग्राउंड झालं तर तुम्हाला ती प्रॅक्टिस कशी करायची, किती म्हणजे वर्कआउट काय करायचा, मित्र जास्त करायचा की कमी करायचा की कसं, ह्याच्यावर हा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लय महत्वाचा आहे. आणि आता रत्नागिरी वगैरे आणि SRPFचं आलेलंच आहे, ह्याच्या जूनमध्ये तारखा तर पाडणारच आहे. म्हणजे परिपत्रक वाचून म्हणतोय मी, काय माझा अंदाज सांगत नाही. त्याच्यामुळं ह्या महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तर ह्या महिन्यात जर झालं तर तुम्हाला डाईट आणि वर्कआउट कसा करायचा. समजा मी तुम्हाला यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की 1600 मीटरसाठी आणि आपल्या 100 मीटरसाठी गोळ्यासाठी आपला आठवड्याचं शेड्यूल कसं तयार करायचं. तर सोमवारी तुम्हाला मी सांगितलं होत्या की 400 मीटरच्या 10 रेपिटेशन सांगितल्या होत्या. त्यांचा टाईम तुम्हाला सांगितला होता 1:15 1:20 पर्यंत असा टाईम सांगितला होता. पण आपल्याला त्या 400 मीटरच्या रेपिटेशन आता 5 ते 6च मारायच्या आणि त्यांचा टायमिंग आला पाहिजे 1:05. रेस्ट घेऊन आपल्याला तो टायमिंग 1:05 1:03 1:02 म्हणजे जेवढा बेस्ट देता येईल तेवढा आपल्याला तो 400 मीटरचा टाइम बेस्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा काय जिम वर्कआउट असेल किंवा ॲप्स वर्कआउट असेल, त्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करून शवासन आणि चांगलं योगासन करून रिलॅक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास काय असेल ते हे झालं आपलं सोमवारचं. आणि संध्याकाळी आपल्याला वॉर्मअप करून तुमचं काय जिम वर्कआउट असेल, परत ॲप्स वर्कआउट असेल, पण गोळा फेकच्या थ्रो वगैरे 100 मीटरचा स्टार्ट याची जर प्रॅक्टिस तुम्ही करत असाल तर ठीक आहे. 100 मीटर स्टार्ट म्हणजे लय मारायच्या नाही. 100 मीटरच्या 31 मीटर 60 मीटर 90 मीटरच्या 1 2 2 3 3 रॅपिटेशन मारायचं स्टार्ट शिकायचा फक्त. हे झालं सोमवारचं. मंगळवारचं मी तुम्हाला ABC सांगितले होते. ABC ते तशीच ठेवायचे. म्हणजे तुमचा जो चालू वर्कआउट असेल, मी माझं सांगत नाही, मी जो वर्कआउट घेतो अकॅडमीत, तुमचा जो वर्कआउट असेल समजा 400च्या 10 तिथं 5च मारायचे, ते पण रेस्ट घेऊन आणि कमी टायमिंगमध्ये. आणि त्यानंतर ABC ते तुम्ही ठेवायचे. समजा तुम्ही हिल वर्कआउट करत असाल, हिल वर्कआउट पण तुम्हाला तोच ठेवायचा. समजा हिल वर्कआउट 150 मीटरच्या तुम्ही 10 रेपिटेशन मारत असाल, हिल वर्कआउट म्हणजे नुसतं हिल वर्कआउटला चढायचं असं नाही. हिल वर्कआउट तो नसतो. हिल वर्कआउट तो असतो जेणेकरून तुम्ही 150 मीटरच्या 200 मीटरच्या 180 मीटरच्या रेपिटेशन तिथं मारताय, तो पण टायमिंग लावून. त्याच्यावरती तुम्ही तेवढा प्रॉपर वर्कआउट केला पाहिजे. नाही तर मग तुम्ही काय करता, डोंगर चढता खाली येतात, चढता खाली येतात, त्याला हिल वर्कआउट म्हणत नाही. तिथं स्पीड वर्कआउट झाला पाहिजे, त्या आठवड्यावर एकदा झालं पाहिजे. त्याच्यावरती काही कमी नाही करायचं. आणि तुम्ही लॉंग पण एक दिवस ठेवत असता, शनिवारचं लॉंग वगैरे मारता 10 किलोमीटर 15 किलोमीटर. तर ते कसं असं मुलांना, मीच सगळ्यांच्या पुढे जाणार, ते तसं नसतं करायचं. तुम्हाला समजा आज 15 किलोमीटरचा टास्क पूर्ण करायचा, 10 किलोमीटरचा टास्क पूर्ण करायचा आहे, तर तुम्हाला मित्रांनो एकदम स्लो जायचं आहे, एकदम स्लो. म्हणजे तुम्हाला लॉंग स्टेपने जायचं असं नाही, एकदम स्लो स्पीडनं आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे तो इंडोरन्ससाठी आपण ते रनिंग करत असतो, असं नाही की ते आपल्याला स्पीडसाठी नसतो, तो इंडोरन्ससाठी लॉंग रनिंगचा वर्कआउट असतो. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे झाले आपले 3 दिवसांचे वर्कआउट. आणि काही मध्ये तुम्ही 800 मीटरच्या रॅपिटेशन घेत असाल किंवा 1000 मीटरच्या रॅपिटेशन घेत असाल, जिथं 5 रॅपिटेशन घेत असाल तिथं 3 नाही तर 2च रॅपिटेशन घ्या. समजा तुम्ही 1 किलोमीटर टायमिंग देत असाल, तुमचा बेस्ट असेल 3:10 3:12, तर ह्याच्यामध्ये अजून कमी करण्याचा प्रयत्न करायचा. रॅपिटेशन 5 पैकी 3-2च मारायच्यात, पण त्याचा टायमिंग कमी आला पाहिजे. तर का, कारण की पोलीस भरती जवळ आले, जास्त इफर्ट न लावता जास्त कमी टायमिंगमध्ये आपल्याला यायचं. त्यासाठी ह्या रॅपिटेशन कमी करायच्या. किंवा तुमच्या 1200 मीटरच्या रॅपिटेशन असतील किंवा 1600 मीटरचा टाइम असेल, तुम्ही 1600 मीटरचा जेव्हा टाइम असेल त्या दिवशी तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो काही नाहीये, फक्त जो वर्कआउट आहे तो कमी करायचा आहे. आणि कोणाला ह्याच्याबद्दल पण काहीतरी डाऊट वाटत असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की हा व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे. कारण की वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, त्याचं फळ तुम्हाला आता भेटणार. त्यामुळे तुम्हाला काय वैयक्तिक अडचण असेल तर माझा तुम्हाला नंबर, तुम्हाला व्हॉट्सअपला मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज करा मला. मित्रांनो, काय कॉल डायरेक्ट करू नका, कारण की लय फोन करतात ते इरिटेट होतं. त्यामुळे कसं, एखाद्याला खरंच गरज असेल, मी त्याचा फोन उचलला नाही तर त्याचा तोटा होऊ शकतो. 77 097 04 535. प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा, जर कॉल करू नका. हाय बाय नाही, डायरेक्ट तुमचं काय असेल ते एवढं मेसेज जरी टाकून दिला, मी वाचून तुम्हाला 100% आणि 101% मित्रांनो मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार. रिप्लाय येणारच तुम्हाला, त्याचं टेन्शन घेऊ नका. ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला अजून अडचण असतील तर डाएटबद्दल मी तुम्हाला वैयक्तिक सगळ्यांना मी गाईड करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो.
माझे पण अकॅडमी, मला मुलांकडे पण लक्ष द्यायला लागतं आणि मी बाकीच्या विद्यार्थ्यांकडे पण मी भरपूर जणांना फ्री गाईड करतो आणि तुम्हाला पण फ्री गाईड करणार. आणि हा प्रश्न मला कोणी चुकून पण विसरू नका, मी त्याला रिप्लाय देणार आहे की सर मला खूप दम लागतो, आज मी ब्लॉक करून टाकल. कारण हा प्रश्न मला 100 मेसेज पैकी 70 मेसेजचा तोच असतो, सर मला दम लागतो. दम जिरवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो, इंडोरन्स करा, स्लो रनिंग करा, स्लो रनिंग करा. 50 सांगून जरी तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला दम लागतोच. तुम्ही काय जण वर्षभर प्रॅक्टिस करा, आता मेसेज करतात सर मला खूप दम लागतो. मग मी त्याला विचारलं, बाळा तू किती दिवसापासून प्रॅक्टिस करतो? नाही सर मी वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय करताय ते आता कळतेच की तुम्ही काहीतरी चुकीचं करून तुमचा स्टॅमिना वाढत नाही, म्हणजे काहीतरी चुकीचं चाललंय आपलं. हा जर वेगळा भाग झाला. तर मित्रांनो डाएटमध्ये तुम्ही ना आपल्या दिवसभरामध्ये ना आता एक तरी फ्रूट ज्यूस आपल्याला ऍड करायचा आहे मित्रांनो. कारण की समजा ह्या एका महिन्यामध्ये जर आपलं ग्राउंड झालं तर रोज जरी फ्रूट ज्यूस 20 रुपयाचा ऍड केला, 20 ते 60 600 रुपये महिन्याचे जातील. पण एक फ्रूट ज्यूस त्याच्यामध्ये ऍड करा. आणि मॉर्निंगला जर उकडलेली 2-3 अंडी खाल्ली तर मित्रांनो ते प्रोटीनचा डबा घेण्यापेक्षा 2 ते 3 अंडी खाल्ली तर प्रत्येक अंड्यामधून आपल्याला 4.5 ते 5 ग्राम प्रोटीन भेटत. 15 ते 20 ग्राम जर प्रोटीन आपल्याला रोज अंड्यातूनच भेटलं तर एकच नंबर काम होईल. आणि आता गाजर काकडी जरा स्वस्त आहे, तर तुम्ही गाजर काकडी आणि टमाटर जरा जेवणामध्ये जर वापरलं तर आपल्या बॉडीसाठी जास्त बेनिफिट राहील त्याचा. आणि जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा, कारण की भरपूर जणांना क्रॅम्प येतं. पण त्या क्रॅम्प काय येतं फक्त पाणी पिल्यामुळे नाही, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक हे बॉडीमध्ये जाते का हे जात नसेल तर तुम्हाला हा मी डाएट सांगतो त्याच्याबद्दल. आणि झिंकच्या वगैरे सेपरेट पण टॅबलेट मिळतात, त्या जरी घेतल्या तरी काय हरकत नाही. आणि भरपूर जणांना गुडघ्याचा प्रॉब्लेम येतो, तर रोज एक जरी कॅल्शिकल 500 किंवा CCM ह्या नावाचे टॅबलेट तुम्हाला डॉक्टरांना विचारून तुम्ही घेतल्या गुडघ्यासाठी. कारण की बाकी स्किन पेन, मसल पेन हे राहू शकतं, पण गुडघ्या लगेच दुखायला जातात. माझं पण लिगामेंट गेलेलं आहे मित्रांनो, तरी मी रनिंग करत असतो. पण मी बाकीचं ट्रीटमेंट पण चालू आहे त्याच्यावरती. मी त्याला गुडघ्याला चोळतो, कॅल्शियमची टॅबलेट चालू आहे माझी पण. आणि मी डाएट पण करतो, रोज 1 ग्लास दूध पितो, दुधामध्ये जास्त कॅल्शियम असतं त्याच्यामुळं. आणि तूप जास्त खात जा, जास्त म्हणजे एक जरी चमचा तुम्ही खाल्लं रोज तरी तुमच्या गुडघ्यासाठी चांगले. मित्रांनो कसं आहे थोडासा खर्च करावा लागतो बॉडीवरती. असं नाही की ना तर एकदा इंजुरीमध्ये गेलं की ते बाहेर यायला लय वेळ लागतो. मग तुम्ही म्हणता मग एखाद्याने कोणता दवाखाना सांगितला तिथं 5,000 रुपये तुम्ही घालवायला तयार असता, पण तुम्ही वर्कआउट तुमचं चालू असता आणि तुम्हाला डाईट तुम्ही करत नाही, तुम्ही त्या गोष्टीला इग्नोर करता. तर दिवसभरामध्ये एक फ्रूट ज्यूस प्या, सॅलड खा. आणि आठवड्यातून 100 ग्राम म्हणजे 40 ते 50 30-40 रुपयाला 100 ग्राम चिकन मिळतं, 30 रुपयाला 40 रुपयाला 100 ग्राम चिकन म्हणून तुम्हाला 20 ते 22 ग्राम प्रोटीन भेटत असतं, पण प्युअर. तर हाडकाचं चिकन घ्यायचं नाही, बोनलेस चिकन घ्यायचं, फक्त बॉईल करून खायचं आहे मित्रांनो. आणि याच्या व्यतिरिक्त काय नाही, हे आपल्याला लय बेनिफिशियल राहणार आहे. कारण की 100 ग्राम चिकनमधून 20-30 रुपयाच्या चिकनमधून तुम्हाला 100 ग्राम प्रोटीन मिळणार आहे. पाणी जास्त पिण्याचा प्रयत्न करता, झोप पण झाली पाहिजे, मोबाईल जरा कमी वापरा. त्याला पोलीस व्हायचे त्यांनी या गोष्टी तरी पाळल्या पाहिजे. त्यामुळे वर्कआउट येतो मला वर्कआउट कमी करा, पण जो वर्कआउट कमी केला त्याचा टायमिंग जास्त कमी देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आणि 100 मीटरसाठी मित्रांनो स्टार्टची प्रॅक्टिस करा. गोळा फेकसाठी मी तुम्हाला सांगितलं जिम वर्कआउट पाहिजे, 100 मीटरसाठी पण जिम वर्कआउट पाहिजे. जिम वर्कआउटचा सेपरेट व्हिडिओ मी केला आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा की जिममध्ये वर्कआउट काय करायचा. आणि जिम नसेल तर विदाऊट जिम काय वर्कआउट करायचा हे पण मी सांगितले. गोळा फेकसाठी थ्रो कसे करायचे, त्याचा काहींचा गोळा जात नाही, त्याने फक्त वरती हाईट द्यायची, एखादं टार्गेट फिक्स करायचं हाईटचं, त्याच्यावरनं गोळे फेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा वरती जास्त थ्रो करायचे, मागे जास्त थ्रो करायचे. आणि बाकीचा वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउट, लेग वर्कआउट जास्त करायचे, जेणेकरून कसं नुसतं गोळा फेकून आपला गोळा जात नाही, त्यासाठी टेक्निक आणि ताकदीची पण गरज होती. मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी प्रत्येकाच्या कॉमेंटचं उत्तर देणार आहे मित्रांनो. जय हिंद. ते कोणतं गाणं, पाखरा आजाद केलं तुला. मित्रांनो आपली परीक्षा चालू आहे मित्रांनो, तिकडे बघा, बघू नको गाण्यारड्या, परीक्षा चालू आहे. 100 मार्काचा पेपर मित्रांनो चालू आहे आपला दर शनिवारी 100 मार्काचा पेपर असतो. आणि दर सोमवारी आपला फिजिकल डेमो असतो. आता उद्याच्याला पोरं एका ठिकाणी डेमोला नेणार आहे, तिथं चिप लावून डेमो आहे ना, आपल्या इथं पण मी चिप लावून डेमो घेणार आहे. तर कोणाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डेमो कधी आपला चिप लावून ते मी तुम्हाला 100% कळवणार. जय महाराष्ट्र. खांडिया कसला व्हिडिओ काढतोय, व्हिडिओ बघा.
वॉकिंग बघा, वॉकिंग पुरीच्या वर वॉकिंग आहे. बस करा, बस करा.